बॉलिवूडची धकधक गर्ल म्हटलं तर आता सुद्धा तुम्हाला माधुरी दीक्षितचं नाव आठवतं. पण तुम्हाला माहिती आहे का, याच धकधक गर्लला एकेकाळी पनौती म्हटलं जायचं. असं का बरं झालं होतं याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे. एक काळ असा होता जेव्हा निर्मात्यांना माधुरीला चित्रपटात कास्टच करायचं नसायचं. बॉलिवूडच्या कॉरिडॉरमध्ये ही माधुरी पनौती या नावानेच खूप प्रसिद्ध झाली होती. कारण तिला कोणताही चित्रपट दिला तर तो चित्रपट फ्लॉप होत होता. आणि हा माधुरीचा अगदी सुरुवातीचा काळ होता. माधुरी सोबत 2 चित्रपटांमध्ये असंच झालं. तिच्याबरोबर काम केलेले इंदर कुमार यांनी याचा खुलासा केलाय. त्याने एका युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत सांगितलंय की धकधक गर्लला कास्ट करण्यापूर्वी सावध राहावं, अनेकदा विचार करावं अशा सजेशन सुद्धा यायच्या. कारण तिला पनौती म्हणून ओळखलं जात होतं. जेव्हा तिला आमिर खान सोबत दिल या चित्रपटात तिला साईन केलं गेलं, तेव्हाचाच इंदर कुमार यांनी किस्सा सांगितलाय. ते म्हणतात तोपर्यंत सगळं काही ठीक होतं, पण जेव्हा माधुरी दीक्षितला बेटा या सिनेमासाठी मी साईन केलं तेव्हा सगळे मला म्हणत होते तू वेडा झालायस का. पण तरी सुद्धा याच 2 चित्रपटामुळे माधुरीची इमेज बदलत गेली. काही दिवसांनी तेजाब रिलीज झाला आणि त्यानंतर माधुरी दीक्षितला बिचारी फ्लॉप ऍक्ट्रेस असं म्हटलं जायचं. ती तिची इमेज बदलली. एका रातोरात ती स्टार बनली आणि 1988 मध्ये तेजाबच्या यशानंतर अभिनेत्रीचा रामलखन चित्रपट प्रदर्शित झाला, जो तिचा सर्वात मोठा दुसरा हिट ठरला होता. आणि 6 महिन्यातच बघता बघता माधुरी दीक्षित सुपरस्टार बनली. तर ही होती माधुरी दीक्षितची कहाणी. तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. माधुरी दीक्षितची धकधक गर्ल कशी बनली, त्याचबरोबर तिचे दिवस कसे बदलले हे सुद्धा तुम्हाला कळालंय. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.